नमस्कार, मी चिन्मय जगताप. जळगाव लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून आपण एका मोठ्या महामारी अनुभवली आहे आणि सध्या आपल्याला असं वाटतं आहे की ती निघून गेली आहे आणि आपण बिनधास्त वागायला सुरुवात केली आहे. म्हणजे कधी कधी तर मास्क तर जाऊच द्या, पण इतर गोष्टी पण आपण अशा कधी करतो की आपण विसरलो की 2.5 वर्षापूर्वीच म्हणजे आत्ता आपल्याला मागे एक मोठी महामारी येऊन गेली आहे. मात्र कोरोना ही जी महामारी होती ती आधी काय होती, ती आज काय आहे आणि ती उद्या कशी असणार आहे, कशा प्रकारे कोरोना चेंज होणार आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आज आपण करतोय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर इंगोले सरांशी आपण संवाद साधतोय आणि 3 फेज जे आपण बघितल्या काल, आज आणि उद्या ह्या कशा असणार आहेत, कशा होत्या हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. डॉक्टर साहेब, आपलं स्वागत जळगावला. नमस्कार. सर, काय सांगाल की जसं मी सांगितलं की आपण बरं कॅज्युअली आपण खूप गोष्टी घेतोय, डबल वॅक्सिन घेतली तर आता आपल्याला काय होणार नाही आयुष्यात, असं आपलं सगळ्यांचा स्वभाव झालेला आहे. तर काय सांगाल याबाबत? पाहिजे प्रथम मी सांगू इच्छितो की वॅक्सिन घेतली ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु मी आजच पेपरमध्ये वाचलं की जळगावमध्ये जवळजवळ 6 लाख पॉप्युलेशन असं आहे की ज्यांनी वॅक्सिनेशनच घेतलेलं नाही. तर ही अत्यंत माझ्या दृष्टीने ही एक निराशाजनक अशी बातमी आहे. खरं पाहिलं तर पहिले वॅक्सिन कोविड-19ची वॅक्सिन घेणं अत्यंत जरुरीचं आहे. लोक म्हणतात की का जरुरी? आता हे जे 6 लाख पॉप्युलेशन आहे यांनी जर घेतली नाही याचं कारण बहुतेक काहीतरी असेलच ना, त्यांना भीती वाटत असेल, काही असेल. तर आता ऑलरेडी पुष्कळ लोकांनी वॅक्सिन घेतलेली आहे. वॅक्सिन सेफ आहे, सुरक्षित आहे, त्यांनी वॅक्सिनने काही होत नाही हे दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे वॅक्सिन प्रथम घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता वॅक्सिन का घ्यावी हा लोकांना प्रश्न विचारतात लोक. तर वॅक्सिन घेण्याचं कारण एक आहे, तर एक वॅक्सिन घेतलेल्या लोकांपैकी बऱ्याचशा लोकांना कोरोना पुन्हा झाला नाही हे दिसून आलेलं आहे. दुसरं, ज्यांना कोरोना झाला त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली नाही, त्यांना फारच माइल्ड प्रकारचा कोरोना झाला, हे दुसरं ऑब्झर्वेशन दिसून आलेलं आहे. त्यामुळे वॅक्सिन घेणं अत्यंत जरुरी आहे. तर मी त्यामुळे एक तुम्ही जो प्रश्न विचारला की वॅक्सिनबद्दल काय, म्हणजे लोकांनी घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे, तर लोकांनी घ्यायलाच पाहिजे वॅक्सिन, कारण ही 2 कारणं आहे महत्त्वाची त्यामध्ये. सर, पण जस्ट आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की पहिली लाट आली, पहिल्या 2 लाटेमध्ये आपण खूप लोकांना गमावलं आपल्या आजूबाजूच्या, तेव्हा लोकांकडनं काही चुका झाल्या. तिसरी वेव्ह जेव्हा आली तेव्हा आपण बघितलं की सगळं व्यवस्थित होतं, पण तेव्हा काही चुका झाल्या ज्या आता होऊ नयेत यावर काय सांगाल? सर्वप्रथम मी जे लोक कोविडमध्ये मृत्यू पावले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कोणताही विषाणू जेव्हा नवीन जगामध्ये येत असतो तेव्हा आपल्याला मेडिकल शास्त्र असं आहे की त्यामध्ये नेहमी जसे हे विषाणू स्वतःमध्ये बदल आणतील, हे जीवाणू स्वतःमध्ये बदल आणतील, तसे नवीन रोग येतील. त्या नवीन रोगाचा अभ्यास करावा लागेल आणि त्या अभ्यास केल्यानंतर मग त्यामधून ट्रीटमेंट आणि वॅक्सिन निघत असतं. तर पहिली फेज जेव्हा आली 2020ला चायनामध्ये ही सुरुवात झाली, वुहान स्टे होतं, त्यामध्ये नंतर चायनाने सुरुवातीला डिक्लेअर केलं नाही, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण नंतर जेव्हा अमेरिकेमध्ये याची पहिली केस सापडली, त्यांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तर तेव्हा मग त्यांनी कबूल केलं की वुहानमध्ये याचा आमच्याकडे इपिडेमिक झाला होता. तर तो जो स्ट्रेन होता त्या स्ट्रेनला अल्फा स्ट्रेन असं म्हणतात. खरं पाहिलं तर अल्फा स्ट्रेन हे लगेच नाव त्यावेळेस दिलं गेलं नव्हतं, त्यावेळेस त्याला वुहान स्ट्रेनच म्हटलं होतं. हे नॉमेनक्लेचर जे आहे ना, हे सुद्धा एक म्हणजे तुम्ही विचार करा की WHO किती विचार करतो. वैद्यकीय शास्त्र एखादं नाव देताना सुद्धा किती विचार केला जातो. जेव्हा असं लक्षात आलं की वुहान जेव्हा नाव दिलं तर चायनाची बदनामी व्हायला लागली आणि मग दुसऱ्या देशांची जेव्हा नावं द्यायला लागले, नवीन स्ट्रेन यायला लागले,
तर त्या देशाची एक बदनामी होत होती आणि लोक त्याला स्टिग्मेटाईज करायचं, आपण त्याला म्हणतो ना की वाईट टाकल्या प्रकारे, कारण लोक घाबरत होते ना कोरोनाला. तर कोणी मग या देशापासून हे एक्सपोर्ट करायचं नाही, हे इम्पोर्ट करायचं नाही, असं व्हायला लागलं. तर त्याच्यानंतर WHO डिसिजन घेतलं 2021मध्ये की या सगळ्या स्ट्रेनला ग्रीक वर्ड्समध्ये नावं देण्यात यावे. आणि त्याच्याप्रमाणे पहिला जो वुहानचा स्ट्रेन होता, जो अमेरिकेमध्ये पहिले डिटेक्ट केला गेला डिसेंबर 2020मध्ये, जो डिटेक्ट केला तिथे, तर तिथे त्याला मग नाव दिलं गेलं अल्फा नाव दिलं गेलं. तर अल्फा पहिली जी फेज होती ती अल्फा एनी आलेली आहे, अल्फानी आली. तर त्यावेळेस या व्हायरसबद्दल खूप जास्त माहिती, म्हणजे व्हायरॉलॉजिकली जर तुम्ही विचाराल तर माहिती होती, पण हा व्हायरस माणसाच्या शरीरात जाऊन कशा प्रकारचा रोग करेल हे माहीत नव्हतं. तर त्यावेळेस अचानक लक्षात आलं की हा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक, म्हणजे आपल्या शरीराचा आपण जे श्वास घेतो, लंग ज्याला म्हणतो आपण, फुफ्फुस ज्याला म्हणतो, फुफ्फुसाचा जो खालचा भाग आहे तिथे हा इन्फेक्ट ज्या पेशंटला करतो त्याचा जीव जातो. आणि जीव जाण्याचं कारण काय होतं, तर फक्त एवढं होतं की त्याचे लोब्स इन्व्हॉल्व झाल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हतं आणि लोक अचानक रस्त्याने चालता चालता मरायला लागले. आणि मग हळूहळू जेव्हा याच्यावर रिसर्च झाला तर लक्षात आलं की ही स्टेज जनरली त्याच्या शरीरामध्ये हा व्हायरस गेल्यानंतर 8व्या ते 10व्या दिवसात येतं. त्याला आम्ही स्टॉर्म म्हणायचो त्यावेळेस, स्टॉर्म, व्हायरल स्टॉर्म. म्हणजे पेशंट कोणता येतला की त्याला पहिली हिस्ट्री विचारली की तुला ताप कधी आला रे बा, ताप कधी आला, तू कॉन्टॅक्टमध्ये कधी आला. आणि त्याच्यानंतर विशेष करून लोकांना तो जेवताना लोकांना वाटायचं की चांगला झाला पेशंट वगैरे वगैरे. आणि अचानक 7व्या ते 10व्या दिवशी तो कधीतरी एकदम तडफडायला लागायचा, श्वास घ्यायला त्याला त्रास व्हायला लागायचा आणि त्याची डेथ व्हायची. तर कसं आहे की अनुभवावरून सायन्ससुद्धा शिकत असतं. तर पहिल्या फेजमुळे त्यामध्ये पुष्कळसे पेशंट आपण त्यामुळे वेळेस दगावले. मग हे लक्षात जेव्हा आलं की यांना ऑक्सिजनची जरूरत आहे, मग ऑक्सिजन देण्यात आला आणि त्याच्यामुळे पेशंट मग हळूहळू वाचायला लागले. मग पण काय झालं की त्याच वेळेस हा व्हायरस एवढा हुशार की यांनी काय केलं की स्वतःमध्ये त्याच्या जसं लक्षात आलं का हा माणसाच्या लक्षात आलेलं आहे की ऑक्सिजन द्या. मग अँटीरिट्रोव्हायरल ड्रग्ससुद्धा आले, काही ड्रग आले, हा औषध टाकून राहिला आहे, हा औषध घ्यायला लागला माणूस. मग हा माणूस जर आपल्या विरुद्ध असं करून राहिला, आपल्या व्हायरसला मारून राहिला, तर आपल्यामध्ये काहीतरी बदल आणला पाहिजे. ही व्हायरसची खास मोठी ताकद आहे बरं, की म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की जग माणूसाचं म्हणतो की सगळ्यात जगात माणूसच हुशार आहे, एक खोटी गोष्ट आहे. खरे हुशार आहे ते व्हायरस आहे आणि जास्त इंटेलिजंट आहे. त्यांनी लगेच स्वतःमध्ये चेंजेस आणले, त्याला आपण म्युटेशन म्हणतो. तर मग त्याच्यानंतर बीटा आला. बीटा हा जवळजवळ पहिल्या फेजच्या शेवटच्या पार्टमध्ये आला आणि त्याच्यामुळे शेवटची तुम्ही पहिली फेज जर पाहाल ना 2020 पासून 21पर्यंत, तर त्याच्या शेवटी खूप केसेस आल्या. परंतु तोपर्यंत आपल्याला ऑक्सिजन थेरपी माहीत झाली होती, म्हणून केसेस दगावणे कमी झाले. तर बीटा डिटेक्ट झाल्यानंतर मग काही दिवस आपण याच्यावर आपली जी प्रतिकारशक्ती असते आणि ऑक्सिजन थेरपी, आणि त्याच वेळेस व्हॅक्सिनसुद्धा निघाली. बऱ्याचशा देशामध्ये व्हॅक्सिनेशन सुरू झालं आणि त्याच्यामुळे पहिली फेज ही हळूहळू कमी व्हायला लागली. मग 2021च्या सुरुवातीच्या आधी ही फेज जवळजवळ संपत आली. पण 2021च्या जानेवारीमध्ये सडनली या बीटानी आपला प्रभाव दाखवणं चालू केलं आणि त्याच वेळेस त्याच्यामध्ये अजून एक चेंज आला, तो म्हणजे डेल्टा. आणि विशेष करून मी सांगू इच्छितो की डेल्टा हे जे आहे, पहिले तुम्हाला लक्षात आलं दिल्ली स्ट्रेन असं नाही ना, तर इंडियाने लगेच ऑब्जेक्शन घेतलं होतं की त्याला दिल्ली स्ट्रेन म्हणण्यात येऊ नये, कारण दिल्लीमध्ये सगळ्यात पहिले हा डेल्टा आढळला होता. हां, पण ते WHO पहिलेच मान्य केलं होतं, तर त्यांनी त्याला डेल्टा नाव दिलं. डेल्टा आला. डेल्टा हा सगळे जगभर पसरला, म्हणजे ज्या कंट्रीमध्ये नव्हतंही ना काय हे इन्फेक्शन, त्या कंट्रीमध्ये म्हणजे खूप इन्फेक्टिव्ह होता हा डेल्टा. आणि परंतु
अजूनपर्यंत हे कळलेलं नाही की डेल्टामुळे सिव्हिअर फॉर्म ऑफ डिझिजेस येतात का, की आपण जास्त शिकलेलो होतो तोपर्यंत बरेचसे अँटी रिट्रोव्हायरल ड्रग म्हणजे इव्हन HIV जे ड्रग आहे ना ते सुद्धा ट्राय केले गेले पेशंटवर सुरुवातीला. मग नवीन ड्रग्स आले काही, हे व्हायरलच्या विरुद्ध काम करणारे ड्रग होते. तर हे आणि सेकंड फेजमध्ये काय झालं की बरेचसे डॉक्टर ट्रेंड झाले होते. त्यामध्ये मी विशेष करून हे आवर्जून जे ते सांगू इच्छितो की फेज 1मध्ये गव्हर्नमेंट डॉक्टरनी जी मेहनत केली ती मेहनत खरी खरी ॲप्रिशिएट करण्यासारखी होती. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी इथे लोक ऑब्जेक्शन घेतील एखाद्या वेळेस, अनफॉर्च्युनेटली प्रायव्हेट डॉक्टरनी फेज 1मध्ये पाहिजे तसा आपल्या देशामध्ये पार्ट घेतला नाही. पण त्याच वेळेस सेकंड फेजमध्ये मात्र प्रायव्हेट डॉक्टरनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे त्यांना लक्षात आलं की आपण पहिल्या फेजमध्ये चुकी केली होती. सेकंड फेजमध्ये प्रायव्हेट डॉक्टरनी तेवढंच चांगलं काम केलं. त्याच्यामुळे सेकंड फेजमध्ये आपण इंडियामध्ये बऱ्यापैकी, जरी डेल्टा होता हा दिल्लीमध्ये डिटेक्ट झाला आणि नेपाळमध्ये नंतर डेल्टा प्लस आला म्युटेशनमुळे, याचे बदल होतात. हे दोन्ही येत असताना पण प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा सपोर्ट मिळाल्यामुळे गव्हर्नमेंट प्रायव्हेट चांगलं एक ज्याला आपण गव्हर्नमेंट प्रायव्हेट कोलॅबरेशन चांगलं हँड इन हँड कोलॅबरेशन झालं. वॅक्सिनेशन आलेलं होतं त्यावेळेस खास करून. म्हणजे यामध्ये मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं अभिनंदन करू इच्छितो की खूप कमी काळामध्ये आपल्या इथे वॅक्सिनेशन स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीनं आलं. आणि त्या वॅक्सिनेशनचा इफेक्ट आणि प्रायव्हेट डॉक्टर्सची हेल्प याच्यामुळे आपण सेकंड फेजमधून लवकर बाहेर आलो. मग हळूहळू काय झालं की 2022 उजाडला. आपल्याला असं वाटलं की आता गेलं बा, हे जवळजवळ संपत आलं. पण हळूच खूप मोठ्या प्रमाणात केसेस डिटेक्ट व्हायला लागल्या 2021च्या एंडमध्ये वापस वाढल्या. तर ही जी केसेस होत्या ह्या ओमिक्रॉन नावाच्या स्ट्रेनमुळे होत्या. म्हणजे हा जो डेल्टा होता, डेल्टा प्लस होता, अल्फा होता, बीटा होता, या सर्वांचं कॉम्बिनेशन होऊन एक ओमिक्रॉन नावाचा स्ट्रेन साऊथ आफ्रिकेमध्ये पहिले डिटेक्ट झाला. आता याच्यावर काही लोक त्यावेळेस आता पॉलिटिक्स इंटरनॅशनली चालतं. साऊथ आफ्रिकेने नंतर स्टेटमेंटसुद्धा दिलं होतं WHOला की आम्ही चुकी केली का कारण बऱ्याच लोकांनी साऊथ आफ्रिकेच्या फ्लाईट बंद करणे हे करणे. खरं पाहिलं तर हा आमच्या इथं निर्माणच झाला नाही. आम्ही डिटेक्ट केलं, असा स्ट्रेन आलेला आहे आम्ही सांगितलं. मग जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं गेलं तर सगळ्याच देशामध्ये दिसला ओमिक्रॉन सगळ्याच देशामध्ये दिसला. तर ओमिक्रॉन आता जवळजवळ जो सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी ओमिक्रॉन हा स्ट्रेन आहे. आणि या ओमिक्रॉनचा एक जो स्ट्रेन आहे तो आहे BA.1 BA.2 ज्याच्यामुळे तिसरी लाट आली होती. आता या BA.1 आणि BA.2 मध्ये चेंजेस व्हायला लागलेले आहे. खरं तर पहिलेच ओमिक्रॉनमध्ये भरपूर बदल झालेले आहे. आणि त्याला आता रिसेंटली पुण्यामध्ये 3 आणि 4 डिटेक्ट झालेला आहे. त्याच्या आधी दिल्लीमध्ये 12 म्हणजे BA.12 असं म्हणतात त्याला, BA.1.12 असं म्हणतात त्याला. तर तो डिटेक्ट झालेला होता आधी त्याच्या केसेस. आणि जगभर आता हा स्ट्रेन जास्त आहे बाकी स्ट्रेनपेक्षा. हा जो स्ट्रेन आहे ना या स्ट्रेनबद्दल WHO एक भीती अशी वाटते आहे की हा स्ट्रेन काही प्रमाणात वॅक्सिनला पार्शियली रेजिस्टंट असेल. पार्शियली म्हणजे माझं स्टेटमेंट पूर्णपणे लोकांनी चांगल्या रीतीने ऐकून घ्यावे. याच्यामुळे असं नका समजायचं की वॅक्सिन घेऊ नये म्हणून. पार्शियली रेजिस्टंट राहण्याची भीती वाटते आहे. पण जो अभ्यास सध्या सुरू आहे त्या अभ्यासात असं दिसलेलं आहे की असं काही नाही आहे. वॅक्सिन स्टील इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे सध्या जगामध्ये वेगवेगळ्या वॅक्सिन्स आहे. त्यामध्ये आपण जर नाव घेतलं तर मॉडर्ना आहे, फायझर आहे. फायझरनंतर या 2 मेन. आता या आपल्या लोक म्हणतात की मॉडर्ना आपल्या देशात का नाही आणली, फायझर आपल्या देशामध्ये का नाही आणली, ऑक्सफर्डची वॅक्सिन आपल्या देशामध्ये का नाही आणली, रशियाची तर वॅक्सिन काही स्पुटनिक जी आहे
ही जास्त इफेक्टिव्ह नाहीच आहे, ते लोकांना कळलंच. पण या वॅक्सिनचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे की याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायसाठी -20 हे डिग्री सेंटीग्रेडमध्ये ते मेंटेन करावं लागतं, आणि ते आपल्या देशामध्ये पॉसिबल नाही आणि कॉस्टली आहे. आणि मला अत्यंत अभिमानानं सांगावं वाटतं की आपल्या देशाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल जी आहे ती पुण्याची, त्यांनी हिंदुस्थान जे आपलं मिलिटरीचं युनिट आहे त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठा पार्ट घेतला, आणि फॉरेन पार्टनरशिपबरोबर आपण ही वॅक्सिन 2 वॅक्सिन आपल्या देशामध्ये आलेल्या आहे. ते आहे कोवॅक्सिन आणि कोविड. तर कोवॅक्सिन और कोविशिल्ड ह्या 2 वॅक्सिन अत्यंत इफेक्टिव्ह आहे. हे आता आपणच नाही तर जगातले बाकीचे देशही सांगायला लागलेले आहे. इव्हन आपल्याकडनं बऱ्याच देशांनी ह्या वॅक्सिन मागून घेतल्या. बऱ्याच देशांना तर आपण स्वतः दिल्या, कारण आपला तुम्हाला माहीत आहे की आपला देशच आपण ज्याला हिंदुस्थान म्हणतो. हिंदुस्थानचा अर्थ असा आहे की वन हू डोनेट टू अदर पीपल अँड टेक केअर ऑफ अदर पीपल. तर ते वाक्य जे आहे ते आपण खरं पाहिलं तर कोरोनामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या डोनेट केल्या. तर ह्या दोन्ही वॅक्सिन अत्यंत सेफ आहे, लोकांनी घ्याव्या. कोवॅक्सिन जी आहे ही 2 डोस घ्यायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये 4 वीकचा एक अंतर असायला पाहिजे. 4 वीकचं. लोक काय करतात, फर्स्ट डोस घेऊन घेतात आणि मग आहे ना आपल्या कामात लागून जातात, आणि त्यांना काही होत नाही, काही नाही, आता कोरोना काहीच नाही, आता कोरोनाचा काही इफेक्टच नाही, आणि कोरोना होतं की नाही होतं की खोटं होतं काय होतं. हे बा, मृत्यू असा आहे की ते सत्य सांगून जातं. मृत्यूसारखं कोणतं सत्य नाही दुसरं. तर त्यावेळेस लोक मरत होते तर लोक ते मान्य करायचे. आता काय झालं, डेथ कमी झाल्या, चांगली गोष्ट झाली आहे, पण लोकांचं त्याच्यामुळे लक्षही कोरोनापासून दूर व्हायला लागलं. तर कोवॅक्सिन लोकांनी घ्यावी, पण 4 वीक झाल्याबरोबर दुसरा डोस घेणं अत्यंत जरुरी आहे. हे सायंटिफिक आहे. तर हे लोकांसाठी झालं. आणि जनरल पब्लिकपेक्षा हेल्थ केअरसाठी आता एक बूस्टर डोस आला आहे. त्यांनी 9 महिन्यानंतर हा बूस्टर डोस घ्यायचा आहे, हे हेल्थ केअर वर्कर्ससाठी. तसंच कोविशिल्ड जर आपण म्हटलं तर कोविशिल्डमध्ये पहिला डोस आणि त्याच्यानंतर 12 वीक्स नंतर दुसरा डोस. कोविशिल्डमध्ये हा 1 वर्षाचा पिरियड आहे कोविशिल्डमध्ये, दॅट इज द ॲडव्हान्टेज. आणि बूस्टर डोस मात्र 9 महिन्यानंतरच त्याचा घ्यायचा आहे. आणि ह्या दोन्हीही वॅक्सिन भारतामध्ये जवळजवळ 85 to 90% प्रोटेक्शन यांनी दिल्याचं दिसून आलेलं आहे. तर हे लोकांना काय वाटायला लागलं की आता तो कोविड गेलं, चौथा जसं आपण आता आजच्याबद्दल बोलतो आहे, कालच्याबद्दल मी आधीच बोललो, आता उद्या काय होणार याच्याबद्दल लोकांमध्ये खूप क्युरियोसिटी आहे, स्पेशली व्यापार वर्गामध्ये वगैरे वगैरे. कारण तुम्हाला माहीत आहे व्यापाराचा खूप मोठा लॉस झाला. सरकारला याची काळजी आहे, आणि सरकार त्याच्यामुळे याच्याबद्दल सर्व्हिलन्स कंटिन्यू ठेवते आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, आता B4-3 डिटेक्ट झाल्याबरोबर लगेच राजेश टोपे साहेबांनी लगेच न्यूजमध्ये लोकांना अवेअर केलं. तर मी अजूनही म्हणतो की गर्दीच्या ठिकाणी जर जायचं असेल, आता जरुरी नाही की तुम्ही मास्क घाला आणि फिरा. आता आपल्याला मास्क कुठे घालायचा, आता मास्क घालायसाठी रिस्ट्रिक्शन टाकायचे आपल्याला स्वतःवर. गर्दीच्या ठिकाणी जाताना, गर्दीचे ठिकाण म्हणजे कोणते, लग्नात जात असेल, लग्न कार्य जरूर व्हावं, बर्थडे, काही सोशल फंक्शन, पिक्चर पाहणं चालू झालं. पिक्चर इंडस्ट्री खूप मोठी आहे ना आपली, त्याच्यावर खूप लोकांचं पोट भरतं, त्याला जाणं जरुरीच आहे. ते अल्टरनेट सीट जे आता काढून टाकले चांगलंच केलं, कधी मग पिक्चरचं इन्कम वाढलं. पण ते अल्टरनेट सीट काढल्यानंतर माझं म्हणणं की मास्क मात्र कंपल्सरी करायला पाहिजे टॉकीजमध्ये मास्क. पण लोकांनी जरी सरकारने कंपल्सरी नाही केलं तरी आपण मास्क घालावा आहे. आता लोक काय करतात, N90 मास्क घालतात आणि मग तो त्यांना खूप अनकम्फर्टेबल होतं आणि ते काढून टाकतात. N90 मास्कची लोकांना गरज नाही. पहिला मेसेज मी देऊ इच्छितो, अननेसेसरी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन महागडा हा N95, N96, N90 अशा प्रकारचे मास्क घेऊ नका. साधा सिंपल सर्जिकल मास्क, तिथे जा मेडिकलमध्ये, सर्जिकल मास्क द्या म्हणा, सर्जिकल मास्क घ्यायचा आणि तो गर्दीच्या ठिकाणी घालायचा. ही पहिली प्रिकॉशन. दुसरं, हात धुणं हे तर आपल्याला अत्यंत जरुरीच आहे. आता हात धुणं म्हणजे नुसतं काही कोरोनापासून थोडी वावरवा. आपलं आता टायफॉईडचा पिरियड येणार आहे, कॉलराचा पिरियड येणार आहे पाऊस आल्यावर.
तर या सगळ्यांवर उपाय हात धुण्याचा आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीने हात धुणे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने हात धुणे. मी तुम्हाला आव्हानही करेल तुमच्या चॅनलला एखाद्या दिवशी हात धुण्याचीच नुसतं ती शास्त्रोक्त पद्धतीची व्हिडिओ जी आहे ना तीच दाखवा मधामधातनं. तर हात धुणे. आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग कोणापासून, जो एखादा व्यक्ती आता आपल्याला पहिले सोशल डिस्टन्सिंग प्रत्येक ठिकाणी गरज नाही आहे, पण त्याची अजूनही गरज आहे. गरज कुठे आहे? एखादा व्यक्ती जर आजारी असेल, वारंवार खोकलताना आपल्याला दिसत असेल, तर आपण त्याच्यापासून लगेच 6 फुटाचं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं आहे. तर या 3 गोष्टी आता करणं जरुरी आहे. तुम्हाला जे वाटत आहे की बा येणारच नाही असं एक खोटं आहे. हा व्हायरस म्युटेशन क्रिएट करणारा व्हायरस आहे. होऊ शकते की चौथी फेज येऊ शकते. पण सर आता ह्याच्यात प्रश्न तोच आहे ना, फॉर एक्झाम्पल की जग कसं बघताय कोरोनाकडे. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे जग म्हणजे डॉक्टर्स जगातले त्या उद्देशाने बोलतोय की काय म्हणजे फ्युचर कसं असेल, काय चेंजेस होतील, काही प्रेडिक्शन्स आहेत का? हे पहा, आता काय झालं आमच्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा मला कधी कधी हसू येते, भविष्यासारखं झालेलं आहे. म्हणजे एक अंदाज मारून द्यायचा की जूनमध्ये येणार, जुलैमध्ये येणार, ऑगस्टमध्ये येणार, मेमध्ये येणार. जे तुम्हाला दिसत आहे ते सांगा ना लोकांना. येणार याची शक्यता आहे किंवा नाही याच्यापेक्षा बोलण्यापेक्षा एवढं लक्षात घ्या की आपला हा जो शत्रू आहे कोरोना व्हायरस, याच्यामध्ये बदल घडत आहे हे लोकांना सांगा. आणि बदल घडत आहे म्हणजे याचा अर्थ तो पुन्हा येणारच. म्हणजे याची केव्हा येणार ते काही सांगता येणार नाही. पण त्याच्यामध्ये बदल सॉरी इंटरप्ट केलं सर तुम्हाला. आपण ज्या व्हॅक्सिन्स आपण घेतोय आता, ज्या घेतल्या आहेत आणि जर बदल झाला तर त्याचं कसं? आता तुम्ही फार छान प्रश्न विचारला मला. मी वॅक्सिनचं जे आहे 3 पॉईंट बोललो. आता चौथा आहे वॅक्सिन घेणं अत्यंत जरुरी आहे. पण वॅक्सिनचा इफेक्ट हा 1 वर्षासाठी राहतो असं सायंटिफिकली दिसून आलेलं आहे. अँटीबॉडी टायटर ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे प्रतिद्रव्य, आपल्या प्रतिकारशक्तीचं प्रतिद्रव्य हे 1 वर्ष शरीरामध्ये राहते. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही सेकंड डोस घेतल्यानंतर तुम्ही 1 वर्ष प्रोटेक्टेड आहात. त्याच्यानंतर तुम्ही प्रोटेक्टेड आहात किंवा नाही हे सांगणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे लोकांनी वॅक्सिनेशन करून घेणं इथं जरुरी आहे. जरी हेल्थकेअर वर्कर्सला गव्हर्नमेंट 3rd डोस देत असेल, माझा तर हा ॲडवाईस आहे की लोकांनी स्वतः बूस्टर डोस जो आहे 9व्या महिन्यानंतरचा तो सुद्धा घ्यावा. त्यांनी काही हार्म नाही. उलट त्यांना पुढे 1 वर्ष 1 ते 1.5 वर्ष त्यांना प्रोटेक्शन मिळेल. आता काय होतं आहे की सध्या जे लोक प्रोटेक्टेड आहे ना, त्याचं कारण मेन आहे की अजून 1 वर्ष झालं नाही वॅक्सिन घेऊन. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये प्रतिद्रव्य आहे. तर पुन्हा मी असं सांगेल की खूप महाग नाही आहे, तुम्हाला परवडत असेल. प्रत्येक ठिकाणी सरकारने खूप हेल्प केलेली आहे. खरं पाहिलं तर पूर्ण वॅक्सिनेशन फ्री देणं इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला हा काही जोक नाही. तरी पण आपल्या देशाने ते शक्य करून दाखवलं. मला अभिमान आहे त्याचा. एक डॉक्टर म्हणून तर फारच अभिमान आहे. तर 3rd डोस, बूस्टर डोस ज्याला म्हणतो तो लोकांनी घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कंटिन्युअसली दरवर्षी मानसिकता बनवली पाहिजे लोकांनी की आता आपल्याला डोस घ्यायचा आहे दरवर्षी म्हणजे जसं एक करायचंच काय पण करून. हे पहा, कोरोना आता जाणार नाही हे पक्क. कोरोना आता आपल्याला नेहमीसाठी आपल्या पाठीशी लागलेला आहे. जसं मलेरिया कधी आला होता, टायफॉईड कधी आला होता, लेप्रसी कधी आलं होतं, ट्युबरक्युलोसिस कधी आलं, गेले का पूर्ण कधी? भलेही त्यांचं प्रमाण कमी झालं, तसंच याचं सुद्धा होणार आहे. ह्याच्या आता मधामधातनं एंडेमिक, ज्याला आम्ही एंडेमिक म्हणतो. पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण जगभर, इपिडेमिक म्हणजे एखाद्या देशात, एंडेमिक म्हणजे एखाद्या शहरात. तर याच्यात हळूहळू इपिडेमिक येणार आहे. त्याच्यामुळे आपण कॉशियस राहायला पाहिजे. विशेष करून ज्यांना डायबिटीस आहे, हार्ट अटॅकच्या ज्यांना येऊन गेलेला आहे, ज्यांचं हार्ट वीक आहे, ज्यांना जेनेटिकली ज्यांच्या घरी हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, ज्यांना जे काही कारणामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, ज्यामध्ये आपण एड्सच्या पेशंटला मेनली विशेष मी सांगू इच्छितो, HIV पॉझिटिव्हची, यांनी विशेष केअर घ्यायला पाहिजे. हँडवॉश, सोशल डिस्टन्सिंग आणि माउथ कवरिंग म्हणजे मास्क, ह्या 3 गोष्टी तर या लोकांनी तर सगळीकडेच करायला पाहिजे. त्यांना धोका आहे. आणि ओल्ड पेशंट मोर दॅन 65 years ऑफ एज, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यातलाच एक प्रश्न होता असा की फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण म्हणतो की मी वॅक्सिन घेतली आहे किंवा आता आम्हाला टेन्शन नाही,
पण सेकंड वेव्हमध्ये खूप चर्चेत होतं, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की डेटॉल वगैरे आपण आपल्याला पाठ होतात, त्याच प्रकारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन खूप पाठ झालं, लोकांच्या प्रत्येकाच्या तोंडावर होतं आणि असं म्हणतात की त्याचे खूप वाईट इफेक्ट्स आता नागपूर पडतात. ते खरं आहे खोटं आहे काय? कोणतंही औषध तुमचं रॅमडेसिवीरची गोष्ट नाही करत. प्रत्येक औषधाचे हे साईड इफेक्ट असतातच. त्यावेळेस आपली प्रायोरिटी काय होती की आपण कोरोनापासून लोकांना मरू द्यायचं नाही. मग आपला जो अल्टरनेटिव्ह काय होता की तो मेला नाही पाहिजे, जगला पाहिजे. हां, भलाही तो जगल्यानंतर थोडंसं त्याला काही बाकी प्रॉब्लेम येईल. आता रॅमडेसिवीरचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत जे लोकांना त्यावेळेसही माहीत होते, पण लोक त्यावेळेस साईड इफेक्टबद्दल नाही, मी जगेल कसं याच्याबद्दल विचार करत होते. आणि रॅमडेसिवीरमुळे लंग क्युअर झाले ना लोकांचे. आता असं लक्षात आलेलं आहे की रॅमडेसिवीरमुळे बऱ्याचशा यंग जनरेशननी ते घेऊ नये. मेनली माझा ॲडवाईस आहे की यंग जनरेशननी ते घेऊ नये, कारण त्यामध्ये स्टर्लिटी जी आहे, पुढे त्यांना बाळ वगैरे होण्याची शक्यता कमी राहणार आहे. त्यांचा स्पर्म काउंट कमी होतो, ओव्युलेशन कमी होतं, हे दिसून आलेलं आहे रिसर्चमध्ये. पण आता रॅमडेसिवीरशिवाय दुसरी औषधं आलेली आहे, पण त्यावेळेस तर रॅमडेसिवीरनं काम केलं ना. त्यामुळे रॅमडेसिवीर काही लोक तर रॅमडेसिवीर नाव घेतात, एखादा विलन आहे, एखाद्या विलनचं नाव कसं घेतो आपण, तशा टाईपच त्या रॅमडेसिवीरचं नाव आहे. अरे भाई, उसने भी कुछ पीरियड के लिए अपने को हेल्प की आहे ना, जीव वाचवले ना रॅमडेसिवीरने. आता भलाही नाही, आता यूज नाही करणे ठीक आहे, कारण WHOने त्यावर बॅन टाकलेला आहे. पण आता एक शेवटचा प्रश्न सर या विषयामध्ये की त्यावेळेस रेमडेसिवीर जरी एक आपण म्हटलं तरी त्याच्यासोबतच खूप साऱ्या अँटीबॉडीज होत्या, त्या लोकांनी घेतल्या किंवा दिला गेला, कारण की बरं व्हायचं होतं. ज्यांनी ते घेतले असतील त्यांनी आता काय केलं पाहिजे? त्यांनी आता पहिले महत्त्वाचं कसं की त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, आता खरं बोलायला त्यांनीच नाही, ज्यांना कोविड झालेला आहे त्या लोकांना जर काही पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं की लोकांना आर्थरायटिस व्हायला लागला आहे, काही लोकांना पेन इन ॲबडॉमिन होत आहे, म्हणजे पोटामध्ये दुखतं, काही लोकांना असं विकनेस फील होतो आहे. तर अशा प्रकारचं ज्यांना कोविड होऊन गेला आहे अशा लोकांनी माझ्या दृष्टीने एक भारतीय वैद्यकीय पद्धत आता ॲडॉप्ट केली पाहिजे. मी त्याच्या विरुद्ध नाही आहे, भारतीय पद्धत ही कधीच क्युअर करत नाही बरेच वेळा, पण ते नंतर सपोर्ट करतं, प्रिव्हेंटिव्ह जास्त आहे. तर योगा करणे, रेग्युलर लाईफ जगणे, महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन न ठेवणे, ड्रिंक्स स्मोकिंग, ह्या गोष्टी लोकांनी आता सोडल्या पाहिजे. त्यांना जर कोविड होऊन गेला असेल तर नाहीतर त्यांना पोस्ट कोविड OPD आम्ही ओपन केलेली आहे आता, ज्याच्यामध्ये आर्थरायटिसचे पेशंट यायला लागले, काही लोकांना हेडेक व्हायला लागलं, काही लोकांना फंगल इन्फेक्शन तर मेन प्रूव्ह झालं की काही लोकांना ते. आता मला अत्यंत आनंद वाटतो की जेव्हा ही दुसरी लाट जेव्हा संपली होती ना, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात फंगल इन्फेक्शन यायला लागलं होतं. मग ज्याला आपण बुरशीचं इन्फेक्शन म्हणतो. आपणही आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खूप छान काम रामानंद सरांच्या पुढाकाराने केलं. खरं पाहिलं तर आपलं हॉस्पिटल त्यासाठी इतकं वेल इक्विप्ड नव्हतं, पण आमचे डीन सर तुम्हाला माहीत आहे की कसे एनर्जिस्ट आहेत, तर त्यांनी हे आम्हाला पुढं केलं. आणि तुम्हाला सांगतो, सिम्पल मायक्रोस्कोपवर आपण त्यावेळेस डायग्नोसिस केलं आणि ऑपरेट केले. तर म्युकर मायकोसिस सारखे कोणाला जर फंगल इन्फेक्शन, स्पेशली डायबिटिक लोकांनी खूप केअर घ्यायला पाहिजे. फंगल इन्फेक्शन वगैरे हे होऊ शकतं. तर स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि बाकीचे जे शौक आहे, ज्याला आपण शौक म्हणतो, ते शौक कमी करणं, व्यसन कमी करणं अत्यंत जरुरी आहे पोस्ट कोविड लोकांनी. तर म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की आता आपण जगतोय, कारण त्यावेळेस आपल्यासोबत डॉक्टर्सची अख्खी टीम होती. मात्र आता आपण कसं जगायचं आहे हे सगळ्यांना सांगितलं आहे. कोरोना आला, त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही ना काही इफेक्ट टाकला. मात्र आता आपल्याला जगायचं आहे, त्यासाठी आपल्याला कसं जगायचं सरांनी सांगितलं आहे. मुळात म्हणजे निर्व्यसनी होऊन जगायचं आहे. याचबरोबर जे आपण त्यावेळेस खूप गोष्टी पाळत होतो, त्यातल्या काही गोष्टी आता पाळायच्या आहेत. जास्त नाही, पण थोड्या प्रमाणात का होईना पण पाळायच्या आहेत, कारण की आपल्याला व्यवस्थित जगायचं आहे. आपण हाच आज संकल्प करूया,
बघत रहा जळगाव लाईव्ह.